60-70 हजार लोक राहतात. काळेगावमध्ये तशीच परिस्थिती 2-3 हजार लोकसंख्या, पण बाहेर राहणाऱ्यांची लोकसंख्या साधारणतः 80-90 हजार फ्लोटिंग लोकसंख्या आहे. डोकसांगवीमध्ये तशीच परिस्थिती आहे. बाहेरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यामुळं बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या जिल्ह्यातले चांगले जसे कामगार पोट भरायलासाठी येतात, नोकरीसाठी येतात, तसेच काही गुन्हेगार लपायच्या ह्यानं पण येतात. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी रांजणगाव, कारेगाव आणि डोकसांगवी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घर भाड्यानं देणं, रूम भाड्यानं देणं हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. आपलं गाव आपली निगराणी, पुणे ग्रामीण पोलीस दलाची एक नवीन स्कीम आहे. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, प्रशासनाला देखील विनंती करतो की आज आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. सर्व त्या आपल्यासाठी पोलीस आहेतच, परंतु काही अंशी नागरिकांनी जर जागरूक राहिलं, नागरिकांचा ह्याच्यामध्ये जर सहभाग असेल, तर कुठलीही वाईट घटना कोणतीही एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या आपल्या आवारात परिसरात घडणार नाही. यासाठी आपलं गाव आपली निगराणीमध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व जे बिल्डिंग धारक आहेत त्यांना विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी CCTV बसवावेत. CCTV बसवत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या त्या ठिकाणी, एखादा व्यक्ती वॉचमन जरी ठेवला तरी त्याला त्या ठिकाणी मर्यादा आहेत की त्यानं किती वेळ ड्युटी करायची. तो थकला की परत बाजूला जाऊन जातो, वॉशरूमला जातो, जेवायला जातो आणि त्याचं दुर्लक्ष होतं. त्या कालावधीत तिथनं मोटरसायकल चोरी होईल, इतर घटना होतील किंवा एखादी रांजणगावचेच नागरिक होते, नाव घेत नाही, नागरिक आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यावरती एका मुलीनं ॲलिगेशन केलं की माझी छेडखानी काढली होती. वय वर्ष 65 वर्षाचा माणूस एखाद्या 22-23 वर्षाच्या मुलीची छेडखानी काढू शकतो का? काढू शकतो का? खरं सांगा, हो किंवा नाही? करणार नाही ना. पण ॲलिगेशन केलं होतं. आम्ही दुसऱ्या बिल्डिंगचा CCTV बघितला की तिची मैत्रीण तिथं आलेलीच नव्हती आणि ती पण त्या कालावधीत नव्हती, पण त्या बिल्डिंगला CCTV नव्हता. म्हणून मला सांगायचं आहे की सर्व घर मालकांना विनंती करायची, आपण व्यवसाय करतो, 1-1.5 लाख रुपये जर आपल्याला तिथून भाडं मिळत असेल तर 20-25 हजार रुपयाचे CCTV बसवणं काय खूप अवघड नाही आहे. मी या अभियानाच्या अंतर्गत मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. आमचे पोलीस देखील तिथं दररोज संध्याकाळच्या वेळेस पेट्रोलिंगला येत आहेत, घरमालकांना फोन करतायत. ग्रामपंचायतीनं पत्रव्यवहार करून ग्रामपंचायत मोकळी झालेली आहे, परंतु पोलीस तसं पाठपुरावा करणारच आहे. माझं ग्रामपंचायतीला देखील आव्हान आहे, दोन्ही तिन्ही ग्रामपंचायतीला, की आपल्या हद्दीमध्ये येणारा नागरिक, येणारा पोट पाणी भरण्यासाठी नोकरीसाठी आलेला नागरिक आहे, तो सुरक्षित असावा, आपण देखील सुरक्षित असावं. कारण तुमच्या मागं बाकीचे पण ज्यांनी बिल्डिंग भाड्याने दिलेल्या आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या पण कामाचा व्याप असतोय, ते तिथं नसतात, तिथंच कुणीतरी गळफास घेतं किंवा इतर घटना घडत असतात. परंतु घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी खरं काय आहे, खोटं काय आहे, कोणी काही एखाद्या UP बिहारमधून तिथून ॲलिगेशन करतो की त्याला कोणीतरी मारून टाकलं, तुम्ही तपास करावा, पण तशी घटनाच नसते. जर CCTV असेल तर ते आपल्याला घटना टाळता येतात, आपल्यावरचे ॲलिगेशन टाळता येतात, आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षितता हे करता येतं. आता हल्ली तर असे CCTV आहेत की ते मोबाईलवरती देखील आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. म्हणून मी सांगतो पुन्हा की आपलं गाव आपली निगराणी या स्कीममध्ये हा जनसहभागातून आहे. त्याचप्रमाणे इथं पोलीस पाटील बसलेले आहेत, सर्व पोलीस पाटलांना देखील आम्ही हे आवाहन केलेलं आहे. मी प्रत्यक्ष गावात, रांजणगाव असेल, कारेगाव असेल, बाबुळसर असेल, माझ्या रांजणगाव पोलीस हद्दीतले सर्व 13-14 जी गावं प्रमुख आहेत, पोलीस पाटलांच्या, ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत. आणि जे वाड्या वस्त्यावर घरं आहेत, जे एकल घरं आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत, DP चोरी किंवा इतर मोटार केबल चोरी, असे जे काही भुरटे गुन्हे घडतात, आज एखाद्या शेतकऱ्याची मोटर चोरी झाली तर त्यांना 20-25 हजार रुपये घालून मोटर घेणं काही लई अवघड नाही आहे, परंतु त्याच्यामुळे जे 15-20 दिवस शेताला पाणी मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी बाधित होतो. त्याची मुख्य तक्रार ती असते. तर त्याच्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी ज्यांना CCTV बसवू शकतो अशा लोकांनी CCTV बसवावेत. वाड्या वस्त्यावर देखील बसवले तर त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे.